नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहाव्यास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष पूर्ण झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G
उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 मध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲपवर बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते?
नोव्हेंबर 2020 घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? 3 कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राज कमल झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केला आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्कॅटिश अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिणाम आहे. तर ऑप्शन क्रमांक तीन, अक्षीय गतीचा परिमाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक, डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक चार, 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, नाशिक या ठिकाणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक चार, गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक दोन, भारत या देशामध्ये आयोजित केली जाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रीय अनुसूचित जातीत आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक चार, विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड ते आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, मुळा नदीवर मुळशी धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक एक, अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, ब्रह्मपुत्रा नावाने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन, नदिया मुराद यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक दोन, 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपमान खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, मसुरीशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक एक, राज्य समिती. ऑप्शन क्रमांक दोन, संघ अधिकार समिती. ऑप्शन क्रमांक तीन, संघर्षाच्या घटना समिती. तर ऑप्शन क्रमांक चार, वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक चार, वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे?
मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीपाशी देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजे शेफ दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, कोणत्या कलमा अंतर्गत माणसाचा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई आहे? कोणत्या कलमांतर्गत माणसांचा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 मध्ये बंद केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगरचे 4 कप्प्याचे हृदय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, बेडूक हा डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. बेडूक हा डॅश वर्गातील प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अभयचर वर्गातील प्राणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत
आवडत नाही तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ए ह्यूम यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वि स खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाळ गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश जसे आहेत? गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश जसे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोलपीठा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल.